शरद पवारांपासून ममता बॅनर्जींपर्यंत सगळेच नेते आमच्या पंक्तीत जेवून गेलेत. यावेळी वाढायला मीच होतो, असं विधान भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलंय. 400 पारच्या घोषणेमुळे भाजपचं नुकसान झालं या दाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या या विधानाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. फारुख अब्दुल्ला आमच्यावर जातीवादाचे आरोप करतात, मात्र त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मायावती आमच्यावर आरोप करतात, पण आमच्या पाठिंब्यामुळं 2 वेळा त्या मुख्यमंत्री होत्या. ममता बॅनर्जी आमच्यावर आरोप करतात, पण त्या आमच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री होत्या. शरद पवार आमच्यावर आरोप करतात, पण ते 1985ला आमच्याबरोबर होते आणि त्यांनी स्वतः माझा प्रचार केला होता. त्यामुळं आज जे विरोधात आहेत त्यापैकी जवळपास सगळे नेते आमच्या पंक्तीत जेवून गेलेत. यावेळी वाढायला मीच होतो, असं मिश्किल विधानही त्यांनी यावेळी बोलताना केलं. विविध विषयावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याबाबत त्यांना संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांबाबत केलेल्या विधानावरही विचारण्यात आलं. या संदर्भात बोलताना एखादा पक्ष किंवा एखाद्या गटाला भाजपा मदत करू इच्छित असेल तर त्यात गैर काहीही नाहीये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. तसंच आज जे लोक आमच्यावर टीका करतायत, कधी काळी ते आमच्याबरोबर होते, ते आमच्याच पंक्तीत जेवून गेले आणि त्यांना वाढायलाही मीच होतो, असं मिश्किल विधान त्यांनी केलंय.